नमस्कार मंडळी, मी तुमचा सर्वांचा लाडका करण सोनास पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। संध्याकाळचं तर कालपासून पावसाला सुरुवात झाली आणि वातावरण एकदम थंडगार झालंय। तर म्हटलं थंडगार वातावरणासोबत एक चटपटीत पदार्थ घेऊन येऊया। तर आज सुद्धा रियाकी करणार आहे नवीन पदार्थ आंब्याचं बाटवणी। ऐकायला युनिक वाटतोय तर चवीला सुद्धा युनिकच असणार। तर हा कोकणातला प्रसिद्ध पदार्थ आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओत लास्ट पर्यंत राहा, जेणेकरून रेसिपी तुम्हाला पूर्ण समजेल। तर चला बघूया आंब्याचं बाटवणी, लेट्स गो। मंडळी, हाच तो पदार्थ आंब्याचं बाटवणी। तर किती आंबे घेतलेस? 5 आहेत। 5 आंबे ह्याचे आहेत ना, पिटकीचे। तर ते आधी उकडवलेस? पिक्के आंबे आहेत ना? आणि आता ते सोलून घेतेस ना? तर कुकरलाच डायरेक्ट लावले होते? चुलीवर पण असे पण टोपात पण शिजतात आणि लवकर हवं तर कुकरला किती शिट्या काढल्यास तरी? 2 नको चालेल, पण मी 2 काढले। सगळं जे काही सामग्री लागणार ते रियाकीने काढून घेतली। आता ते आपण विचारूया काय काय घेतलं। आणि तिकडे कढई ठेवली आपण तापवायला। तर हे काय सांग? गूळ घेतलाय, हळद, तिखट, कढीपत्ता, गरम मसाला, मीठ आणि मिरची, लसूण आणि जिरा आहे ना? जिरे आहे। आणि आता इथे तेल। फायनली रेडी झालेले आहे आंब्याचं बाटवणं। तर आता ते मी टेस्ट करणार आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की रेसिपी ट्राय करा आणि आता आपण हे टेस्ट करू। तुम्ही बघितलात, रेसिपी बघितलीत आणि जर आवडली तर नक्की ट्राय करा। मी टेस्ट सुद्धा केले, खूप मस्त लागत होती। त्याच्या सगळ्या टेस्ट लागत होत्या, आंबट, गोड, तिखट, खारट सगळ्या टेस्ट होत्या। तर खूप मस्त रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आणि रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। सफर कोकणातली या यूट्यूब चॅनल ती नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा।